भारतीय राज्यघटना. घटनेची निर्मिती व पार्श्वभूमी. भारताला पार्लिमेंट असावे अशी मागणी सर्वप्रथम लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केली. भारताला पार्लिमेंट असावे अशी मागणी सर्वप्रथम लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केली. भारतीय राज्यघटनेची निर्मिती घटना समितीद्वारे करण्यात आली. भारतीय राज्यघटनेची निर्मिती घटना समितीद्वारे करण्यात आली. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम एन रॉय यांनी 1934 मध्ये मांडली. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम एन रॉय यांनी 1934 मध्ये मांडली. 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर घटना परिषद निर्माण करण्यात येईल असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर घटना परिषद निर्माण करण्यात येईल असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. 1942च्या क्रिप्स मिशनद्वारे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर घटना समिती स्थापनेची तरतूद होती. 1942च्या क्रिप्स मिशनमध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर घटना समिती स्थापनेची तरतूद होती. 1946 मध्ये भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्याची घोषणा मजूर पक्षाचे ब्रिटिश पंतप्रधान केल्मेट ॲटली यांनी केली. 1946 मध्ये भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्याची घोषणा मजूर पक्षाचे ब्रिटिश पंतप्रधान केल्मेट ॲटली यांनी केली. त्यानंतर कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतात घटना समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतात घटना समितीची स्थापना करण्यात आली. कॅबिनेट मिशननुसार जुलै 1946 मध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. कॅबिनेट मिशननुसार जुलै 1946 मध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. घटना समितीत दर 10 लोकसंख्यामागे एक सदस्य देण्यात आला होता. घटना समितीत दर 10 लोकसंख्यामागे एक सदस्य देण्यात आला होता. घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची निवड करण्यात आली होती. घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची निवड करण्यात आली होती. घटना समितीच्या पहिल्या बैठकीत 211 सदस्य उपस्थित होते, तर मुस्लिम लीगने या समितीवर बहिष्कार टाकला होता. घटना समितीच्या पहिल्या बैठकीत 211 सदस्य उपस्थित होते, तर मुस्लिम लीगने या समितीवर बहिष्कार टाकला होता. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष सर्वात वयोवृद्ध सच्चिदानंद सिन्हा हे होते. घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष सर्वात वयोवृद्ध सच्चिदानंद सिन्हा हे होते. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. घटना समितीचे सुरुवातीचे मंजूर सभासद 389. घटना समितीचे सुरुवातीचे मंजूर सभासद 389. प्रांताचे 292 आणि संस्थानिकांचे 93 सदस्य होते. चार सदस्य चीफ कमिशनर प्रांताचे होते. असे एकूण 389 सभासद. प्रांताचे 292, संस्थानिकाचे 93 सदस्य, 4 सदस्य चीफ कमिशनर प्रांताचे होते. एकूण 389 सदस्य. फाळणीनंतर घटना समितीची एकूण सभासद संख्या ही 389 ऐवजी 299 झाली. फाळणीनंतर घटना समितीची एकूण सभासद संख्या ही 389 ऐवजी 299 झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना सहमत स्वीकृत करताना 299 पैकी 284 सभासद हजर होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना सहमत स्वीकृत करताना 299 पैकी 284 सभासद हजर होते. घटना निर्मिती सुरुवात 29 ऑगस्ट 1947. घटना निर्मिती सुरुवात 29 ऑगस्ट 1947. घटना समितीचे एकूण 12 उपसमित्या होत्या.
घटना समितीच्या एकूण 12 उपसमित्या होत्या. घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी मांडला. घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी मांडला. 10 जानेवारी 1947 रोजी नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. 10 जानेवारी 1947 रोजी नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांचा ठराव पास करण्यात आला. 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांचा ठराव पास करण्यात आला. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी नेमली गेली. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी नेमली गेली. घटना समितीमध्ये S.N. मुखर्जी हे प्रमुख मसुदाकार होते. घटना समितीमध्ये S.N. मुखर्जी हे प्रमुख मसुदाकार होते. मूळ भारतीय राज्यघटनेचे हिंदी हस्तलिखित वसंत किशन वैद्य यांनी तयार केले. त्यास नंदलाल बोस यांनी आकर्षक बनवले. मूळ भारतीय राज्यघटनेचे हिंदी हस्तलिखित वसंत किशन वैद्य यांनी तयार केले. त्यास नंदलाल बोस यांनी आकर्षक बनवले. घटना समितीची स्वीकृत निशाणी हत्ती. घटना समितीची स्वीकृत निशाणी हत्ती. मूळ भारतीय राज्यघटनेचे हिंदी हस्तलिखित प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या वळणदार हस्ताक्षरात आहे. मूळ भारतीय राज्यघटनेचे इंग्रजी हस्तलिखित प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या वळणदार हस्ताक्षरात आहे. रायजादा यांच्या हस्तलिखित मूळ सरनाम्यास बिहोहर राम मनोहर सिन्हा यांनी नक्षीकामाने सजवले. रायजादा यांच्या हस्तलिखित मूळ सरनाम्यास बिहोहर राम मनोहर सिन्हा यांनी नक्षीकामाने सजवले. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार घटना समिती सार्वभौम बनले व त्याने माउंटबॅटन यांची गव्हर्नर जनरल पदी तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार घटना समिती सार्वभौम बनले व त्याने माउंटबॅटन यांची गव्हर्नर जनरल पदी तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. घटना समितीस लागलेला कालावधी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. घटना समितीस लागलेला कालावधी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. घटना निर्मितीस लागलेला एकूण खर्च 63,96,729 रुपये म्हणजेच सुमारे 64 लाख रुपये. घटना निर्मितीस लागलेला एकूण खर्च 63,96,729 रुपये म्हणजेच सुमारे 64 लाख रुपये. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना पूर्ण झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना पूर्ण झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना सहमत केली गेली. 24 जानेवारी 1950ला घटना समितीच्या सदस्यांनी अंतिम राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. 24 जानेवारी 1949ला राज्यघटना समितीच्या सदस्यांनी अंतिम राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू झाली. 26 जानेवारी 1949 पासून राज्यघटना लागू झाली. 26 नोव्हेंबर हा दिवस कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून पाळला जातो. 26 नोव्हेंबर हा दिवस कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून पाळला जातो. घटना समितीच्या एकूण 11 अधिवेशने सत्रे झालीत. घटना समितीची एकूण 11 अधिवेशने अथवा सत्रे झालीत. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. घटना समितीचे संविधानिक कायदा सल्लागार B.N. राव हे होते. घटना समितीचे संविधानिक सल्लागार B.N. राव हे होते. B.N. राव यांनी म्यानमारची घटना निर्माण करण्यासाठी देखील सहाय्य केले होते. B.N. राव यांनी म्यानमारची घटना निर्माण करण्यासाठी देखील सहाय्य केले होते. H.V.R. अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते. H.V.R. अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते. घटना समितीचे महत्त्वाचे सदस्य
पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, हृदयनाथ कुंजरू, अबुल कलाम आझाद, के एम मुन्शी, गोविंद वल्लभ पंत, आचार्य कृपलानी, एम आर म्हासनी, बी जी खेर, रत्नप्पा कुंभार, पंजाबराव देशमुख, ग वा माळवणकर, एस राधाकृष्णन, एच एस सर सुयावर्दी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हंसबेन मेहता, रेणुका रे, सरोजिनी नायडू, एम वरदाचार्य, के टी शहा.